बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढलंय, कारण अल निनो आणि बंगालच्या उपसागरातल्या बदलत्या हवामानामुळे पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये कोकण घाटमाथ्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली, मात्र पुढचे काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे। पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानं शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। मुंबईमध्ये फक्त हलक्या पावसाची शक्यता आहे, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातही धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाटमाथ्यावर पावसानं विश्रांती घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या परिसरात कोणताही अलर्ट नाही। मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यानं पावसाची तूट कायम आहे। एकूणच राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झालेला असून पुढील काही दिवस चांगल्या पावसासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची 20 ते 40% सर्वाधिक तूट नोंदवली गेली आहे आणि याबाबत अधिक माहिती दिली आहे हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी। सध्या कोणतीही हवामान प्रणाली आता सक्रिय नाही आणि त्यामुळं जरी मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी सिस्टम नसल्यामुळं पावसाचं प्रमाण हे सर्वदूर नाही आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी होताना दिसतोय, परंतु सर्वदूर किंवा मुसळधार पाऊस पडताना दिसत नाही। येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये कोणतीही हवामान प्रणाली किंवा एखादी कमी दाबाचं क्षेत्र जे महाराष्ट्रातील पावसावर इम्पॅक्ट करेल असं काही दिसत नाही। त्यामुळं पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो, तो सर्वदूर नसेल किंवा मुसळधार पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे किंवा एक आठवडाभर नाही असं आपण म्हणू शकतो। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी कोणताही अलर्ट नाही आहे। विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि मराठवाड्यातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये थंडरस्टॉर्म्स म्हणजेच वादळी पाऊस होऊ शकतो, परंतु तो सुद्धा तुरळक ठिकाणीच असेल असं एकंदरीत अनालिसिस सांगतं। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काय तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पीक कर्ज माफीच्या प्रक्रियेमध्ये ट्विट बँकांना हेअरकटचा पर्याय, कर्ज खाते शून्य करण्यासाठी राज्य शासन देणार 35 ते 85% रक्कम, राष्ट्रीयकृत बँकांना भरावं लागणार शेतकऱ्यांचा स्वहिस्सा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामधील 48,887 पात्र शेतकऱ्यांच्या यादीत त्रुटी असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर तक्रारी दाखल करून सहकार विभागाकडे न्याय मागितलाय। राज्यातील 2 कोटी मतदारांची नावे यादीतून हटवली, रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। अर्ज भरण्याची मुदत संपली। विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेनंतर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी नवीन आकडेवारी जाहीर केली आणि या प्रक्रियेमध्ये त्रुटी राहिलेल्या किंवा नावे वगळलेल्या नागरिकांना 6 नंबरचा फॉर्म भरून नोंदणी पूर्ण करता येणार आहे। शेतकऱ्यांच्या हक्कावर विमा कंपन्यांचा घाला, विमा कंपन्यांच्या लुटीची सरकारच देते आकडेवारी। राज्यभरामध्ये लाखो शेतकऱ्यांनी अर्ज भरूनही बहुतांश अर्जदारांचा अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। योग्य वेळी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष पसरलाय। E20 पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान, पंतप्रधानांच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी मान्य केलं। इंधनामध्ये 20% इथेनॉलच्या मिश्रणामुळे गाड्यांच्या इंजिनावर ताण येऊन सुटे भाग खराब होत असल्याचं निरीक्षणात आलंय आणि यामुळे सामान्य वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असल्यामुळे जुन्या वाहनांसाठी E10 इंधन उपलब्ध ठेवावं अशी मागणी केली जात आहे। 50% आरक्षण मर्यादेमुळे 512 OBC सरपंच हटणार, सुधारित आदेश। 15 जिल्ह्यांमध्ये आरक्षित पदे आता खुल्या प्रवर्गामध्ये। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कायदेशीर निकषांचं पालन करताना मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षित जागांमध्ये कपात करण्यात आलेली आहे आणि या बदलामुळे संबंधित 15 जिल्ह्यांमधील अतिरिक्त जागा आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध करून दिल्या जातील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीला शासनाने लावला ब्रेक, गोदाम व्यापाऱ्यांनी धान्याने भरलं, मूळ उत्पादकांची ज्वारी मात्र घरातच पडून। स्थानिक खरेदी केंद्रांवर दलालांनी गैरमार्गाने नोंदणी करून सरकारी धान्याची साठवणूक केल्याचं उघडकीस आलंय आणि यामुळे प्रत्यक्ष पीक घेणारे शेतकरी आपला माल विकण्यापासून वंचित राहिलेले आहेत। 20 गावांमधील पाणी नमुने दूषित, यवतमाळमधील प्रकार ऑगस्ट महिन्याच्या अहवालामध्ये उघडकीस। मान्सून काळातील तपासणी दरम्यानमध्ये अनेक ठिकाणच्या विहिरी आणि कूपनलिकांमधील जलस्रोत पिण्यासाठी योग्य नसल्याचं स्पष्ट झालंय। आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून संबंधित ग्रामपंचायतींना तातडीने स्वच्छता आणि शुद्धीकरणाच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेत। सोयाबीनच्या दरात आणखी घसरण, 6,910 वरून कमाल दर थेट 6,550 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील घडामोडी आणि आवक वाढल्यामुळे स्थानिक बाजारात धान्याचे भाव सातत्याने खाली येत आहेत। उत्पादनाचा खर्च निघत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे।
वाशिममध्ये 179 गावांमध्ये कृषी संजीवनी 94,000 शेतकऱ्यांची नोंदणी. पोखरा 2ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठिबक, फळबाग आणि कृषी अवजारांसाठी सर्वाधिक प्रमाणात अर्ज. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आधुनिक शेती पद्धती आणि सिंचन सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालाय. प्राप्त अर्जांची छाननी करून गाव पातळीवरील समितीच्या मान्यतेनंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाईल. चाळीसगाव येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3,725 रुपयांचा भाव. 5 ते 6 दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी. सोमवारी 900 क्विंटल आवक. शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा. 1.5 वर्षानंतर उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे घसरणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. सोमवारी बाजार समितीत 50 वाहनांमधून एकूण 900 क्विंटल कांद्याची आवक झाली. कागदावर उद्दिष्ट मोठं कर्ज वाटप मात्र ठेंगा. बँकांकडून शेतकऱ्यांना ठेंगा. खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपाचा वेग मंद. बँकांचा हात आकडता. लोकप्रतिनिधींचं नेहमीप्रमाणे दुर्लक्ष. खरीप हंगामामध्ये जालना जिल्ह्यामध्ये 1,30,309 शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचं उद्दिष्ट असताना केवळ 53,046 शेतकऱ्यांनाच कर्ज मिळालंय. उद्दिष्टाच्या अवघ्या 28% वाटप झाल्यामुळे उर्वरित 77,000 शेतकरी अजून देखील कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या यादीत नाव, खात्यात मात्र रक्कम नाही. लाभाची प्रतीक्षा. पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही. लेखापरीक्षणामुळे रक्कम जमा करण्यास विलंब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या पहिल्या यादीमध्ये नाव असून देखील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामधील अंतर्गत लेखापरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल. महागाईमुळे बजेटचे खोबरं. नारळाचे दर वाढले. मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे नारळासह सुक्या खोबऱ्याच्या दरात तेजी आली. श्रावण महिन्यामधील सण उत्सवामुळे बाजारात ओल्या नारळाची आणि सुक्या खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. तसेच दक्षिण भारतामधील मुख्य उत्पादक भागांमधून होणारी आवक घटल्यामुळे दरांमध्ये ही वाढ पाहायला मिळते. जन्ममृत्यूचा दाखला महागला. आता 10 पट जास्त शुल्क लागणार. सर्वसामान्यांना आर्थिक फटका. विलंब शुल्कात देखील भरमसाठ वाढ. ग्रामपंचायतींना निर्देश. राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार जन्ममृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्राचं मूळ शुल्क 2 रुपयांवरून थेट 20 रुपये करण्यात आलंय. याशिवाय नोंदणीस विलंब झाल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ लागू केली. साप चावल्याने मृत्यू झाल्यास मिळणार 4 लाखांची मदत. सर्पदंश राज्य अधिसूचित आपत्तीमध्ये समावेश. SDRF अंतर्गत भरपाई. त्रिसर रिपोर्टची सक्ती शिथिल करून प्रक्रिया जलद. तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाच्या पडताळणीनंतर रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार. नंदुरबारच्या पूर्व भागांमधील धरणे अद्याप कोरडे. शेतकरी चिंतेत. पावसाने खरीप पिकांना जीवदान. मात्र विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी मात्र खालावलेलीच. सततधार पावसामुळे शेतातील पिकांची स्थिती सुधारली असली तरी धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी पुरेसा पाऊस झालेला नाही आणि यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी न वाढल्यामुळे आगामी काळातील पाणी टंचाईचं संकट मात्र कायम आहे. केवळ 41,30,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. मागील वर्षाच्या तुलनेत 8.92% घट. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत आकडेवारीनुसार चालू खरीप हंगामामध्ये पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली. मुदतवाढीनंतर देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमा अर्जांच्या संख्येमध्ये 8.92% घसरण नोंदवली गेली. गॅस, दूध, साखर आलंही महागलं. चहाच्या घोटासाठी खिशाला चटका. पावसाळ्यामध्ये वाफात्या चहाचा आनंद फिका. टपरीपासून घरगुती चहापर्यंत दरवाढीची झळ. चहा बनवण्यासाठी लागणारं दूध, साखर, चहापत्ती, गॅस आणि आलं यांचा भाव वाढल्यामुळे विक्रेत्यांना दर वाढवणे भाग पडले आणि या महागाईमुळे टपरीवरील तसंच घरातील चहाचा दैनंदिन खर्च वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतोय. जालना नांदेड द्रुतगती महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करा. नांदेड तालुक्यामधील पिंपळगाव व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांची आग्रही मागणी. शासनाने भूसंपादन कायद्याचं योग्य पालन न करता केलेले जुने निवाडे रद्द करून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमिनीचं फेरमूल्यांकन आणि योग्य मोबदला द्यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड द्यावा अशी देखील त्यांनी मागणी धरलेली आहे. ऑगस्टमध्ये सोया तेलाची विक्रमी आयात होणार. सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे. स्पर्धात्मक दरांमुळे सोया तेलाला पसंती. काळ्या समुद्रातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे आल्यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांनी स्पर्धात्मक दर असलेल्या सोया तेलाच्या खरेदीला प्राधान्य दिले. तसेच पाम तेलाचे दर वाढल्यामुळे आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे चालू महिन्यामध्ये सोया तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुणे जिल्हा परिषदेकडून 33 कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामांना मान्यता. जिल्ह्यातील 33 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मिळणार नवसंजीवनी. नवीन ढापे बसवण्यासाठी प्रशासकीय मान्यता. बोरमध्ये सर्वाधिक 10 बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश. वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर निधीमधून बंधाऱ्याची दुरुस्ती आणि नवीन ढापे बसवण्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामीण भागामधील पाणीसाठा सुधारण्यास मदत होईल आणि या निर्णयामुळे 100 हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या क्षेत्रातील शेती आणि स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
ऑगस्ट अर्ध्यावर परभणी जिल्ह्यामधील लघु प्रकल्पांची ताण मात्र कायम. 24 पैकी 4 प्रकल्पांमधील पाणी अजूनही जोत्याखाली. उर्वरित 20 प्रकल्पांमध्ये एक दलगमीपेक्षाही कमी उपयुक्त साठा. खरीपसाठी दमदार पावसाची गरज. पावसाळ्याचे 2.5 महिने उलटून देखील जिल्ह्यातील 24 लघु प्रकल्पापैकी एकही प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध न झाल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. पावसाची संततधार नसल्यामुळे जलसाठ्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही आणि ज्यामुळे आगामी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय. बाजरी मका पेरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500पर्यंतचं अनुदान. पोषण व्यवस्थापन कीड नियंत्रणासाठी मदत. नाशिक जिल्ह्यामधील 2.36 लाख हेक्टरवर मक्याची लागवड. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना थेट अनुदानाचा लाभ देऊन उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकांची गुणवत्ता सुधारणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. पात्र शेतकऱ्यांना मोकळ्या बाजारातून बियाणं आणि कृषी निविष्ठा खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीच्या पक्क्या बिलांच्या आधारे अनुदान दिलं जाईल. सोलापूर जिल्ह्यातील 3,32,000 शेतकऱ्यांना पीक कवच. 2,43,000 हेक्टर क्षेत्र संरक्षित. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि किडीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळालंय. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बिगर कर्जदार असून बार्शी तालुक्याने नोंदणीमध्ये जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.